तामस कशाला म्हणायचे? सात्विक आहारामध्ये मसालेदार पदार्थ नसतात, तेलकट जास्त नसतं, तिखट जास्त नसतं, मध्यम लसण, कांदा, वांग, गवारीची शेंग, मसुराची डाळ या सात्विक. राजस मध्ये हे सगळे घेतात. तामस त्याच्या पलीकडे. तामस म्हणजे काय? मांसाहार, मद्यपान, ते तामसी आहार. पण जे तामसी आहार घेतात त्याला राग जास्त असतात. सात्विक आहार घेणाऱ्याला राग एकदम अल्प असतो, मर्यादित असतो. म्हणून आहारावर सुद्धा आहे. म्हणून मनुष्य जीवानं सात्विक आहार घ्यावा. तामस आहार कोणी घ्यावा? जो जिभेनं पाणी पितो. जिभेनं कोण पाणी पितो? वाघ का? माहिती तुम्हाला जास्त बोलणं नको. जसा आपण आहार घेऊ तशी आपली बुद्धी चलती, आपला संस्काराचा गाडा सुद्धा चलतो. समाधानी माणूस. राजसी आणि तामसी हे कधीच समाधानी राहू शकत नाही. त्याचं कारण आहे ते उगवे, पण शरीरातच जी आहार आहे तो आहार माणसाला तसं बनवत असतो. म्हणून साधू संत सांगतात की शुद्ध शाकाहारी राहा. अशा अनेक भागात आपण आपल्याला सांगायचं. आणि 7 दिवस नियमानं एका जागेवर, ज्या जागेवर आपण कार्य करण्यासाठी बसलो त्याच जागेवर बसायचंय. नामसाधना भरपूर करायची. घरी गेल्यानंतर आपण भगवंताचं काय चिंतन केलं हे सुद्धा स्मरण करायचंय. आणि त्या भगवंताचं चिंतन करत झोपी जायचं. चिंतने चिंतने तद्रुपता. आमच्यासारख्याला विचारले, महाराज आमच्या घरात असं झालं, आमच्या घरात तसं झालं, माझ्या घरात काय कमी होईल की तुम्हाला सांगू? दादाने गोष्टी हसले. एकच औषध आहे, झोप येत नाही. झोप का येत नाही? आपले मनाला कुठल्या तरी विचारात आहे. उद्या कुठंतरी आपल्याला जायचंय, कुठंतरी यायचंय, काहीतरी आणायचंय, कुठंतरी येणार आहे, कुठेतरी जाणार आहे. त्या चिंतनामध्ये झोप येत नाही. काय काय माणसं झोपीची गोळीच घेते. झोपीच्या गोळीने काय होईल? आपल्याकडे एकच गोळी बघा, ती कोणची? भगवंताचं नाम. भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करा, बघा डोळ्याला पाणी येतंय, जांभळे येते, झोप जाते. झोपीत जात म्हणून काय करायचं? झोप औषध. जैसे तू आया है वैसे ही